Please subscribe and share SWA News. शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आमचे मित्र यांनी मंचावर यायचे आहे। काटे साहेबांना विनंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमालिका अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे हिंदवी सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धन्यवाद। आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे। एक मिनिट, त्यांनी आपल्या मोटरसायकल शेवाळे साहेब देशाचे मंत्री होणारच आहेत, कारण का शेवाळे साहेब हा सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना संपूर्ण माहिती आहे आणि SRA ची खास करून त्यांना जास्त माहिती आहे। आणि माझी स्वतःची इच्छा आहे की खारदेवनगर घाटल्याची जी झोपडपट्टी आहे ती मी गेल्यानंतर राहिले ती आता शेवाळे साहेब निवडून आल्यानंतर हा पहिला काम खारदेवनगर घाटल्याचं SRAचं करणार आहे, याची मी शपथ पहिलीच घेतलेली आहे आणि आता पण घेतलेली आहे। सर्वांनी मला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की राहुल शेवाळेंना प्रचंड मताने निवडून आपण द्या, एवढंच माझी सर्वांना प्रार्थना आहे। नक्कीच दक्षिण मध्य मुंबईतल्या काय सर्वच नारी शक्तींचा आज इथे तुम्ही जल्लोष बघितला असेल आणि नारी शक्ती ही देवी समान असते, मी प्रत्येक वेळेला सांगते, आणि ही संपूर्ण नारी शक्ती आज राहुल शेवाळेंच्या मागे आहे। नक्की जित होता, तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार राहुल शेवाळे आणि तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदीजीच होणार। मुख्यमंत्री साहेबांचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा हा आशीर्वाद शेवाळे साहेबांना आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी 1.5 महिना झाला हा प्रचार सुरू आहे। महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते याच्यामध्ये उपस्थित आहेत, परंतु आज तो प्रचार शिखरावर पोचला असं मी म्हणेन, कारण या ठिकाणी घाटला गावदेवी मैदान येथे असलेली ही सभा आणि पहिल्यांदाच या ठिकाणी मुख्यमंत्री आले आणि या भागातील जे SRAचे प्रश्न आहेत, म्युन्सिपल चाळींचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे या ठिकाणी लोकांना माहिती दिली आणि महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या मुंबईतील सर्व झोपडपट्टीधारकांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी। आणि गेली 10 वर्ष शेवाळे साहेब यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांनी आता तो आराखडा बनवलेला आहे आणि या 5 वर्षामध्ये या भागातील जास्तीत जास्त लोक आपल्या घरामध्ये जाणार आहेत आणि शेवाळे साहेबांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि ठणकावून सांगितलेलं आहे की पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा ते या ठिकाणी मतं मागायला येतील तेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत त्यांच्या स्वतःच्या घरात कराल, हा विश्वास आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे। आणि मला विश्वास आहे 2014ला देखील हे सर्व मतदार शेवाळे साहेबांच्या पाठीशी होते, 2019ला होते, तेव्हा देखील दोन्ही वेळेला धनुष्यबाण होतं, आजही धनुष्यबाण आहे आणि यावेळेला हा विक्रम मागच्या 2 टायमाचा मोडीत काढून या भागातील जनता जी आहे ही शेवाळे साहेबांना भरभरून मतदान करेल आणि या भागातला जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी शेवाळे साहेबांचे हात मजबूत करेल। धन्यवाद।